अवघड किचकट असलेलं आपलं रोजचं फरशी पुसण्याचं काम अगदी सोपं होऊ शकतं. चुटकीसरशी आपली फरशी साफ होऊन त्याचबरोबर बसून फरशी पुसण्याची गरज पडणार नाही. तेही फक्त एका प्लास्टिकच्या बॉटलच्या मदतीने. तुम्हीही अशा प्रकारे फरशी पुसत असाल तर आजच बंद करा, कारण अशा प्रकारे फरशी बऱ्याच जणांना पुसायला आवडत नाही. खूप जास्त गुडघ्यांचा त्रास होतो. बऱ्याच जणांना काही प्रेग्नन्सी असेल किंवा काही इमर्जन्सी असेल तर अशा वेळेस आपल्याला वेळ मिळत नाही किंवा फरशी पुसायला खूप जास्त अवघड जातं. तर ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येऊ शकते. वर्षानुवर्ष तुम्ही याचा वापर करू शकता. याला बनवण्यासाठी वेगळं असं कोणते स्टूल लागत नाही, खर्च नाही, 5 मिनिटात बनवून तयार होतो. चला तर मग एक प्लास्टिकची बॉटल आपण घेऊयात. प्लास्टिकची बॉटल छोटी मोठी अगदी तुमच्यानुसार तुमच्याकडे जी आहे ती घेऊ शकता. माझ्याकडे मोठी होती तर मी मोठी घेतली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी प्लास्टिकची बॉटल एकदम छान अशी कट करून घेतलेली आहे. आणि बघा, हे जे आपलं तिरपतारप कट झालेलं असेल त्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे मला एकदम छान असं सरळ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला छिद्र पाडायचे आहे. तर छिद्र पाडण्यासाठी इथे काय करू शकतात तुम्ही, काहीतरी गरम करा किंवा चमचा किंवा टोकदार खिळा किंवा अजून काहीतरी तुम्ही इथे गरम करायचं आहे गॅसवरती आणि आपल्याला याला छिद्र पाडायचे आहे. तर बघा, इथे मी खिळ्याने अगोदर छिद्र पाडले, त्यानंतर इकडं पकडीच्या मदतीने सुद्धा आपण याला एकदम छान असे छिद्र पाडू शकता. तुम्ही सुई घेतली तर सुईने सुद्धा चांगलं छिद्र पडतं. तर बघा, या प्रकारे मला एकदम छान असे छिद्र पाडून घेतले. तुम्ही बघू शकता छिद्र पाडून झालेले आहे. तर बघा, इथे मी एक टी शर्ट घेतलेला आहे. तर बघा, टी शर्टची ही जी बाई आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि बघा, या प्रकारे मी टी शर्ट एकदम छान असं कट करून घेतलं. तर बघा, आता हे जे साईडची जी लाईन आहे ना, तरी इथे सुद्धा आपल्याला एकदम छान असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे जे टी शर्ट आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे जे टी शर्ट आहे ते स्ट्रेचेबल आहे. तर थोडंसं ताणतं हे टी शर्ट, तर असंच टी शर्ट आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे. टी शर्टच्या ऐवजी तुम्ही ते एखाद्या कपड्याचा यूजसुद्धा करू शकता. तर बघा, आता आपण काय करणार आहोत, या प्रकारे आता आपण हे जे टी शर्ट आहे याचं या प्रकारे छोट्या छोट्या पट्ट्या कट करणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या पूर्ण टी शर्टच्या छोट्या छोट्या पट्ट्या कट करायच्या आहे. तर बघा, एकदम इझिली ह्या पट्ट्या बनवून रेडी. इथे जर तुम्हाला लांब पट्ट्या हवे असेल तर तुम्ही लांब करू शकतात. आणि तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर लेथ तुम्ही इथे कमी जास्त केली तर हरकत नाही. अशा प्रकारे फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, बॉटलमध्ये या प्रकारे एक पट्टी घालायची आहे. पट्टी बॉटलमध्ये घातली की याला या प्रकारे गाठ मारायची आहे. तर इथे मी एकच गाठ मारत आहे. तुम्हाला 2 गाठ मारायच्या असेल तर मारू शकतात, पण टी शर्टची गाठ सहजासहजी निघत नाही, त्यामुळे मी इथे सिंगल गाठ मारली आहे. आणि खूप व्यवस्थित हे बसत आहे. भरपूर दिवस देखील आपण याला वापरू शकतात. आता अशाच प्रकारे एक एक करत मी पुढे पूर्ण छिद्रातून गाठी घेत आहेत. थोडंसं अंतर आपण यासाठीच यामध्ये ठेवलं होतं 2 छिद्रामध्ये, कारण की जेव्हा आपण ही गाठ मारतो ना तर त्यावेळेस बघा, इथे जो स्पेस राहतो ना त्याला आपल्याला इथे गाठण मारायला जागा मिळत नाही. म्हणजेच की एकावरती एक येत नाही आणि जागा ही मोकळी असते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे जे परफेक्ट असं आपण छिद्र पाडून या कपड्याला यावरती असं बांधू शकतो. आता तुम्ही बघू शकता वरची लाईन जी आहे ना ती एकदम छान अशी सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली या प्रकारे मी याला पूर्ण छिद्रातून हे पट्ट्या घालून घेतलेला आहे.
तर बघा इथे मी छोटीशी काडीने कपडा बांधून इथे एकदम छान असं सेट करून घेतलेला आहे. आपण याला इझिली जाळे असतील ना तर खूप सहज आपण जाळे काढू शकतो. जिथे उंचावर आपण हात पोहोचत नाही ना तिथे सफाईने याला वापरू शकतात. इथे बघा पडद्यावरती सुद्धा खूप धूळ जाळे होतात, तर पडद्यावरचे जाळेसुद्धा आपण खूप इझिली असं काढू शकतात. तर बघा खूप इझी इथले जे जाळे आहे ना ते निघून जात आहे. एकाही रुपयाचा खर्च न करता प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून आपण किती छान असा पोछा बनवला आहे, जो मार्केटमध्ये खूप महाग मिळतो. तुम्ही पण बनवा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर केला. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.